स्वामी, आम्ही किती मूर्खासारखं वागत होतो ना. बाहेर नाग शोधत होतो. आमच्या लक्षातच आलं नाही या सृष्टीतल्या प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक कणामध्ये तुमचं अस्तित्व सामावलंय. आम्ही सगळ्या बायका नाग शोधत गावभर फिरलो, पण ज्याला शोधत होतो ते तर आमच्या समोरच होते. स्वामी, आज आम्हाला उमगलं, देवाला पाहण्यासाठी नेहमीच डोळ्यासमोर एखाद्या रूपाची गरज नसते. कधी तो माणसाच्या मायेच्या रूपात भेटतो, तर कधी एखाद्या जीवाच्या रूपात, तर कधी संकटातही एखादा अदृश्य हात बनून आपल्या सोबत उभा राहतो. तुमचा अंश फक्त मंदिरात नाही, तो सृष्टीच्या कणाकणात आहे. म्हणूनच कदाचित एखाद्या जीवाला त्रास देताना आपण तुमच्याच अंशाला त्रास देत असतो आणि एखाद्या जीवाला आधार देताना न कळत तुमची सेवा करत असतो. आज आम्हाला हेही कळलं, देव शोधायला दूर जायची गरज नसते. मनाची नजर स्वच्छ झाली की देव आजूबाजूच्या प्रत्येक जीवात दिसतो. स्वामी, आज नागाच्या रूपात तुम्ही आम्हाला दर्शन दिलत आणि त्यातून एक मोठी गोष्ट शिकवलीत. कोणताही जीव लहान नाही, कोणताही जीव तुच्छ नाही, कारण प्रत्येकात तुमचा अंश आहे. श्री स्वामी समर्थ. भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. स्वामी, नाग हा अत्यंत विषारी असतो, पण महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात स्थान का दिलं? आणि आम्ही भक्तांनी या नागाकडून कोणते गुण घ्यायचे? नागाचं विष त्याच्या शरीरात असतं, पण ते त्याला विष कधी आणि कुठे वापरायचं याचं भान असतं. माणसाच्या मनातही असेच विखारी नाग अनेकदा फणा काढत असतात. काम, क्रोध, लोभ, कपट हे विकार दुसऱ्याला डंख मारण्याआधी आपल्या मनालाच विषारी करतात. नेमकं हेच शिवनाथ आणि राधाच्या बाबतीत झालं. त्यांच्यातल्या या विखारी नागाने फणा काढला. उसे काबू में लेना है और लेकर रहेंगे, हमें कोई नहीं रोक सकता. माझा देव माझा देव आहे ना. ओरडा, किती ओरडायचा तेवढा ओरडा. बघूया तुमचे स्वामी येतात का मदतीला. हो दारुगडा, हो कृपा करा दारुगडा. काल खूप स्वामी स्वामी करत होतास ना, आता बोलव तुझ्या स्वामींना, बघू दे किती मोठी आहे त्यांची कृपा. अरे त्यांच्यावर खटला चालू आहे, आता कुठे येणार स्वामी. ओरड ओरड, अजून ओरड. दारुक उघडव, कृपा कर. म्हणजे नेमकं काय झालंय स्वामी राधा आणि शिवनाथच्या बाबतीत? त्यांच्या मनात जो लोभ उत्पन्न झालाय आणि त्यांच्यातल्या त्या विखारी नागाने नैतिकतेला आणि चांगुलपणाला डंख मारलाय. नको नको ते कृत्य घडलंय त्यांच्या हातून. शिवनाथ, राधा, तुम्हाला प्रायश्चित्त तर घ्यावंच लागणार. वेळ आल्यावर सगळा उलगडा होईलच. आता गया, तुझा प्रश्न लक्षात घ्या. महादेवांनी नागाला गळ्यात धारण केलं. विषाचा नाश कधी विष फेकून होत नाही, पण नागाकडे दोन मोठे गुण सुद्धा आहेत. एकाग्रता आणि दुसरी शांतता. आणि त्याच्याकडे नेमकं तुम्ही दुर्लक्ष करता. नाग विनाकारण कोणावरही हल्ला करत नाही. तो शांत असतो, स्वतःच्या ध्यानात असतो आणि संकट आलं तरच फणा काढतो.
आणि तसंच भक्ताचंही असायला हवं. संकटाचं वादळ आलं, संशयाचं वादळ आलं, लोकांनी काहीही म्हटलं तरी मन अस्थिर होऊ देऊ नका. नागासारखं शांत राहा आणि स्वामींच्या चरणी एकाग्र राहा. जोपर्यंत मनातली विषारी वृत्ती, कपट आणि स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही. ज्या दिवशी तुमचं मन या नागासारखं शांत होईल, निस्वार्थी होईल, त्या दिवशी देवाला बाहेर शोधावं लागणार नाही. साक्षात ईश्वर तुमच्या हृदयात वास करेल. दारुगडा, हो दारुगडा, कालपासून या उचक्या थांबतच नाहीये. कसा कोरडा पडलाय, ताण लागलीये, जीव जातोय माझा. हो दारुगडा, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? हो दारुगडा, आमचा काय गुन्हा आहे? आम्हाला फक्त पाणी हवंय. हो पाणी हवंय, पाणी हवंय. हो आम्हाला पाणी आणायला जाऊ द्या. ताण लागली मग सहन कर. आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथून बाहेर पडता येणार नाही. बघूच आता कोण येते तुमच्या मदतीला. स्वामी, स्वामी, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय. हो स्वामी, आडेने जीव चाललाय, त्यात हे गावकरी आम्हाला त्रास देत आहेत. तुम्ही बघताय ना सगळं. स्वामी, स्वामी, आम्ही कुणालाच त्रास दिला नाहीये, कुणाचं वाईट केलं नाही. मग आमच्यासोबतच हे सगळं का? ओरड ओरड, अजून ओरड. माझा देव देव आहे ना, देव माझा देव. स्वामी 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 स्वामी, स्वामी, अहो तर मला काही होऊ द्या, पण हिला काही होऊ देऊ नका. स्वामी आम्ही हिला वाचवा स्वामी, हिला वाचवा. आम्ही तुम्ही म्हणाला होता की प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन असतं. मग आमच्या आयुष्याचं हेच प्रयोजन आहे का? याचा तडफड करत राहणार स्वामी. स्वामी, तुम्हीच मला मृत्यूच्या दारातनं बाहेर आणलं होतं स्वामी. मग आता मी पुन्हा तुमच्या दाराशी आलोय. आता आम्हाला एकटं सोडू नका स्वामी. वाचवा स्वामी, वाचवा. बोलो बोलो, बघूया तुझे स्वामी येतात का तुझ्या मदतीला. स्वामी वाचवा, वाचवा दारुगडा. अरे हे काय, उचक्या थांबल्यात. स्वामी, हे तुम्हीच केलं ना? ही तुमचीच लीला आहे स्वामी. मी तुमचा धावा केला आणि माझं तडफडणं थांबलं. तुम्ही कुठे आहात हे आम्हाला माहित नसतं, पण आम्ही कुठे आहोत, आमची काय अवस्था आहे हे तुम्हाला क्षणात कळतं स्वामी.
तुम्ही खरंच भक्तांची काळजी करता. जिथे माणसांची मदत संपते तिथून तुमची कृपा सुरू होते, हेच खरंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दार उघडा. कुठे आहे का तिकडे? दार उघडा. स्वामी, स्वामी हे तुम्हीच केलंयत ना? आमचा आकांत तुमच्यापर्यंत पोहोचला स्वामी, आणि तुम्ही पाण्याच्या रूपात आमच्यापर्यंत आलात. श्री स्वामी समर्थ. भक्ताची ताण खरी असेल तर कृपेला कधीच उणीव पडत नाही. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काय झालं याला? डोक्यावर काय परिणाम झाला की काय? माझा देव आहे. देव देव देव. पाणी 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 घे तू आधी पी. घे. सावकाश. पाणी पाणी पाणी. माझा देव देव माझा पाणी. स्वामी, आम्हाला खात्री आहे, ज्यांनी आम्हाला तहानेने तडफडवलं त्यांच्यापासून आमचं रक्षण तुम्हीच कराल. स्वामी, त्यांचा बंदोबस्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या भक्ताला त्रास देणाऱ्यांना अद्दल घडवायला घेतलीच आहे आम्ही. स्वामी, बघितलंस? आता या आतमध्ये दोघे तडफडत असतील. हो, आता कळेल त्यांना गावकऱ्यांशी वैर घेतल्याची किंमत. अरे, हे पाणी कुठून पडतंय? गरम पाणी. वाचवा कुणीतरी आम्हाला. ऐक, वाचवा वाचवा. काय झालंय बाहेर? अरे गरम पाणी. अरे पाय का निघत नाहीये? पाय पण निघत नाही. आई गं.
फक्त आणि श्रद्धेने हाक मारली की त्याच्या मदतीला जाण्यासाठी आमच्याकरता अंतर महत्वाचं नसतं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामींनी आपल्याला सोडवलं. स्वामी स्वामी माझा देव माझा देव माझा देव अगं, कुठे निघालीस? रेणुका थांब. स्वामींसाठी दूध गरम करून ठेवलंय मी. गयातेनं सांगितलं तुम्ही घेऊन या. हा, पण गरम वगैरे मीच केलंय. काजू बदाम टाकलेत. स्वामी दूध घ्या. रेणुकाला तिथून बाहेर पडावंच लागणार, तरच तिच्या न्यायाची गोष्ट पुढे सरकेल. म्हणजे स्वामी रेणुकाच्या आयुष्यात आता काही नवीन घडणार आहे का? ज्याला नियती पुढे घेऊन जायचं ठरवते त्याला बंददार जास्त काळ अडवू शकत नाही. स्वामी, स्वामी न्याय करा स्वामी. मी खूप अडचणीत आहे स्वामी. काय झालं? स्वामी, माझ्याकडे जेवढं होतं ते सगळं वडिलांच्या आजारपणात खर्च झालं. पण आता माझ्या हातात काहीच उरलेलं नाहीये स्वामी. मी राहिलेलं आयुष्य कसं जगायचं स्वामी? हे पात्र बघ, रिकाम आहे ना? हो स्वामी. सध्या तुझी अवस्था अशीच आहे. हो स्वामी. आता सांग, याचा काही उपयोग नाही असंच वाटतंय ना तुला? हो स्वामी. गया, दूध घेऊन ये. हो स्वामी. दे, मुठभर तांदूळ घेऊन ये. रिकामं होणं म्हणजे उपयोगी नसणं असा त्याचा अर्थ होत नाही. रिकामं असल्यावरच त्याच्यात नव्याने काहीतरी भरता येतं. तुझ्या आयुष्यातून काहीतरी निघून गेलं म्हणजे तिथे आता काहीच उरलं नाही असं नाही. कधी पैसा जातो, कधी नाती जातात, कधी सुखाची वेळ जाते, पण त्या रिकाम्या जागेत नवीन काहीतरी येण्याची शक्यता कायम असते. हा नियम फक्त तुझ्या आयुष्यापुरता नाहीये, सगळ्यांनाच लागू आहे. आता सांग, आधीच भरलेल्या पात्रात अजून काही भरता येईल का? नाही स्वामी. म्हणूनच कधी कधी आयुष्य रिकामं होतं. हे बघ, आता ह्यात अजून दूध भर बघू. पण स्वामी, हे तर आधीच दुधानं भरलंय. त्यात अजून दूध कसं भरणार? अरे हेच तर सांगतोय आम्ही, भरलेलं पात्र कधीतरी रिकामं होणारच. तो निसर्गाचा नियम आहे, म्हणून खचून जायचं नाही, रडत बसायचं नाही. जे गेलं त्याच्याकडे बघत आयुष्य थांबवायचं नाही. नव्यानं भरण्याची शक्यता आहे का ती शोधायची.
आणि ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करायचे. देव त्यालाच सहकार्य करतो जो स्वतःच्या आयुष्याला पुन्हा उभं करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो. आता सगळ्यांनी आपापले हात पुढे करा. काय आहे तुमच्या हातात? काही स्वामी. काहीच नाहीये स्वामी. काहीच नाहीये. नाही स्वामी, काहीच नाही. नाही कसं? या हातात कष्ट करण्याची ताकद आहे, हो दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे ना? हो स्वामी. हात रिकामे असतील तरी आयुष्य रिकामं नसतं. आयुष्यात काहीच उरलं नाही असं जेव्हा वाटतं ना, तेव्हाच समजायचं आयुष्य नव्याने भरलं जाणार आहे. तुझंही भरेल, अनेकांचं भरेल. वेळ आली आहे अनेकांचं आयुष्य नव्याने भरायची, पुन्हा उभं करायची, पुन्हा सावरायची. शिवशंकर शंभो. काय हा पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. पावसापासून वाचवायला इथे आलोय, पण आता इथेच अडकून पडलोय. बाहेरही जाता येत नाही आणि भिजूही शकत नाही. हे काय? माझ्या चेहऱ्यावर काळं कसं काय? मी घरातून निघालो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. आता आता कसं काय? हे काय चाललंय माझ्यासोबत? हा भास होतोय का मला? हा काहीच संकेत तर नाहीये ना? केलेली पाप माणूस स्वतः बघायला तयार नसतो. स्वतःच्या चुकीकडे डोळे उघडून बघायची त्याची तयारीच नसते, आणि म्हणून आम्हाला ती त्याला दाखवावी लागते. त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला लागते. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कुठलं पाप? ज्याची पाप आहेत त्यालाच त्याच्या पापांची आठवण करून देतोय. तुम्ही केलेला अन्याय तुम्ही विसरलात, तुम्ही केलेली पाप तुम्ही विसरलात, पण आम्ही विसरत नाही. आणि आमच्या भक्तांच्या बाबतीत कोणी अन्याय केला असेल तर त्याला त्याची आठवण करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या भक्तांना मात्र एकच सांगणं आहे, दुर्दैवानी अन्याय तुमच्या वाट्याला आला तरी गुरुवरचा विश्वास ढळू देऊ नका. तर अन्याय कितीही मोठा असला तर गुरुवरचा विश्वास त्याहून मोठा असतो. तोच विश्वास माणसाला न्यायापर्यंत घेऊन जातो. आता तर तुमच्याच बाबतीत अन्याय होतोय. अहो, तुमच्यावरच खटला दाखल केलाय. त्या खटल्याचा निर्णय कधी लागणार? 4 दिवसात खटल्याचा निकाल लागला. स्वामी, निकाल कोणाच्या बाजूने लागेल? रात्र गेली की काय होतं गया? रात्र गेल्यानंतर दिवस येतो. तेच होणार. रात्र कितीही गडद असली तरी सकाळला अडवण्याची ताकद तिच्यात नसते. तसंच सत्याचं आहे. त्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, कितीही खोट्याचे पडदे त्याच्यावर टाकले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. आणि ज्यांना त्यांच्या पापांची आठवण व्हायला हवी ती आठवण होणारच. आणि ती फक्त आठवण नाही, खडबडून जागा करणार आहोत आम्ही त्यांना. हे काय होतंय माझ्यासोबत? कधी काळं दिसतंय, कधी नाही.
भास होतोय का मला? पाऊस थांबला वाटतं. ते बरं माझं माझं ए बाई, तू 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 कशी आली ती? आम्ही म्हणलो होतं ना, सत्याचा विजय होणार. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळणार. सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच. शिवशंकर शंभो. अहो एवढे दचकलात का? आणि एवढे घामाघूम का झालाय? काय झालंय? ती कोण ती? ती अहो कोण ती? कुठं आहे ती? काय बडबडताय तुम्ही? काय झालंय? हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अहो अहो हे घ्या. सावकाश सावकाश. आता जायचं का सुभेदाराकडे? आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे? स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो. पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही. गुरुदेव गुरुदेव. अरे संपत कसले आवाज काढतोयस? अरे नेमकं चाललंय काय? अरे बोलशील काहीतरी? गुरुदेव, मी आवाज काढत नाहीये. मग अहो इथे कुठेतरी आवाज येतोय. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव अरे ती काय? कोण आहे? ही अशी हुबेहूब कोणी? आपण त्या रेणुकाला यात भरलो होतो आणि जंगलात सोडून आलो होतो. मग ही तशीच कोणी? ती कोणी इथे कशाला? ही कोणी आणली इथे कोणी? गुरुदेव, अहो गुरुदेव, तुम्ही इथेच होता ना? झोपडी सोडून कुठे गेले नाही? मग ही कोणी इथे कोणी ठेवली? गुरुदेव
गुरुदेव हलतंय, ते हलतंय. गुरुदेव कुठे आहे त्याच्यात? गुरुदेव गुरुदेव. गोंधळ घातला की गोंधळायला होणारच. आई वडिलांचं मन दुखावलं, जवळच्या माणसाला कठोर शब्दांनी दुखावलं, गरज असताना एखाद्याला मदत करण्याऐवजी दुर्लक्ष केलं, स्वतःची चूक माहीत असूनही ती दुसऱ्याच्या माथी मारली, रागाच्या भरात चुकीचे शब्द बोललो, मत्सरापोटी दुसऱ्याच्या सुखाचा हेवा केला, स्वार्थासाठी खोटंही बोललो, दुसऱ्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवली, मनात राग ठेवला आणि माफ करण्यास नकार दिला, अहंकारापोटी जवळची नाती दुरावली, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाठ फिरवली, चूक मान्य करण्याऐवजी स्वतःच समर्थन करत राहिलो. हो स्वामी, माझ्याकडूनच घडलंय. काही जाणून तर काही नकळत चुका झाल्या. बस इथूनच सुधारण्याला सुरुवात होते. जोवर माणूस हे मान्य करत नाही की माझी चूक झाली आहे, तोवर तो चुका सुधारायचा प्रयत्नच करत नाही. कळत न कळत पाप घडलंही असेल, पण त्याची जाणीव होणं हे खूप गरजेचं आहे. जाणीव झाली की सुधारणा करता येते, सुधारणा केली की प्रायश्चित्त घेता येतं, आणि प्रायश्चित्तातूनच कर्म शुद्ध होतं. अगदी खरं आहे स्वामी. अशुद्ध कर्म मनावर ओझं बनतं आणि तेच ओझं आयुष्यात दुःख बनतं. बरोबर ना? शाबास कपिले. गए ते कोपऱ्यात ठेवलेलं मडकं घेऊन ये. हो स्वामी. संपत जा बघ. मग काय मी? संपत जा. जा. संपत. नाही, कसं काय शक्य? मारताना मारत हो हो हिला तर आम्ही जंगलात सोडून आलो होतो. मग हे इथं कशी आली? चल, यातलं पाणी पी. पण स्वामी, याचं तर तोंड बंद आहे. मग पाणी कसं पिणार? समजलं? अरे मडक्यात पाणी आधीपासूनच होतं, फक्त त्याची वाट बंद होती. माणसाचं आयुष्यही असंच असतं. मडक्यात पाणी भरलेलं असतं, तसं आयुष्यातही सुख असतंच. पण आपल्या चुका, आपली पाप, आपला अहंकार
आणि आपला हात हे सगळं त्या सुखाच्या वाटेत अडथळा बनवून उभं राहतं. अडथळा काढला की वाट पुन्हा मोकळी होते. म्हणजे स्वामी सुख बाहेरनं आणायचं नसतं. नाही कपिल, कधी कधी सुख आपल्या आयुष्यात येऊन थांबलेलं असतं. आपणच आपल्या कर्माने त्याची वाट बंद केलेली असते. आमच्या भक्तांचा काटा काढायला निघालेल्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो आणि दाखवून देत असतो की आम्ही आमच्या भक्तांना फक्त वाचवतच नाही तर त्यांना न्यायही देतो. सदाशिव उठ. तुम्ही आत्ता इथे? बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मला शुद्धच आली नसती. रेणुका, रेणुका, सदाशिव, रेणुका, सदाशिव. रेणुका कुठे? ते 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 शिवनाथ आणि संपत्तीला घेऊन गेलेत बहुतेक. ते तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना? ते तिला कुठे नेऊन सोडणार तर नाहीत ना? तिला तिला वाचवायला जायला हवं. तिला वाचवायला जायला हवं. शांत हो सदाशिव, शांत हो. आम्हाला माहिती आहे रेणुका कुठे आहे. कुठे आहे ती? संपत, आपण आपल्या हाताने हिला गोणीत भरलं होतं. त्या गोणीचं तोंड बांधून जंगलात सोडून आलो होतो. मग ही कोणी इथं कशी आली? मग आपण जिला जंगलात सोडलं ती कोण होती? गुरुदेव, गुरुदेव. हे नक्कीच त्या स्वामींची लीला आहे. ते स्वामी अधूनमधून असे धक्के देतात, काहीतरी घडवून आणतात, पण त्यामागे त्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. हा, हो हो, सांगतो. तू पटकन घाबरला असतास म्हणून तुला आधीच सांगितलं नाही. खरं तर आम्हीच हिला इथे घेऊन आलोय. मार्तंड महाराज तुम्ही? हो पण का? आम्ही आमच्या साधनेतून बघितलं, जेव्हा तुम्ही रेणुकाला घेऊन जंगलात जात होतात तेव्हा ते स्वामी सुभेदार आणि शिपायांना घेऊन तुमच्या मागे मागे येत होते. तुम्हाला रंगेहात पकडण्याचा त्यांचा डाव होता आणि तोच डाव आम्हाला परतवून लावायचा होता. म्हणून आम्ही आमच्या साधनेचा उपयोग करून हिला इथे आणलं. तो कागद जपून ठेव. चुका सुधार आणि पापांचा प्रायश्चित्त घे. ज्यांच्यावर अन्याय केलायस त्यांच्या पुढे उभा राहा. मग बघ तुझ्या आयुष्यात सुखाची वाट पुन्हा मोकळी होते की नाही. स्वामी, तुम्ही मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. चूक करणं हा शेवट नाहीये रे. चूक मान्य करू नये, ती सुधारण्याची इच्छा न धरणं हा पराभव आहे. महाराज, 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 महाराज तुम्ही धन्य आहात. गुरु असावं तर तुमच्यासारखं. तुम्ही पुन्हा मला सगळ्यातून वाचवलं. उठ, शांत हो. मार्तंड महाराज, ओही जागी होते. आता काय करायचं? मार्तंड महाराज काहीतरी कर. गुरुदेव,
आपण तिला मारून टाकायचं का? मला जायला हवं रेणुकाकडे, मला जायला हवं रेणुकाकडे. सदाशिव, काय करायचंय माहितीये ना? थांब. काय? अरे महाराज काय म्हणाले? काय? त्या स्वामींना आपला संशय आलाय. ते त्या सुभेदाराला घेऊन आपल्या मागे येतात. आजच्या रात्री हिला काही झालं तर सुभेदार आपला गळा धरेल. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, तू जिचा काळ बनून आला होतास आज तीच तुझा काळ बनून तुझ्या समोर उभी राहिली आहे. त्याच्यावर अन्याय करायला निघाला होतास त्याच अन्यायाची सावली आता तुझ्या समोर उभी राहिली आहे. लक्षात ठेव, माणूस दुसऱ्याचा वाईट काळ बनायला निघतो तेव्हा त्याचा स्वतःचा वाईट काळ सुरू झालेला असतो. कोण आहे? हे तर मार्तंड महाराजांकडे गेलेत रेणुकाचा सोक्षमोक्ष लावायला. मग एवढ्या रात्री कोण आलाय? पण एवढ्या जोरात तार कोण वाजवेल? यांना तर माहितीये की बाळ झोपलंय. कोण आहे? एवढ्या जोरात दार का वाजवताय? बाळ झोपलंय माझं. सुभेदार साहेब, आता ह्या वेळेला? सुभेदार साहेब, तुम्ही या ना, आत या. सुभेदार साहेब, तुम्ही एवढ्या रात्री इथे? गुन्हेगारांना पकडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावताना आम्ही वेळ काळ पाळत नाही. गुन्हेगार? पण इथे कोणीच गुन्हेगार आला नाहीये. गावात चोरी झाली आहे का? किंवा तुम्ही आमच्या घरात कोणाला घुसताना पाहिलंय का? आम्ही चोरांबद्दल बोलत नाही आहोत, तुमच्याबद्दल बोलतो. माझ्याबद्दल? हो, तुमच्याबद्दल. तुमच्या पतीचा, शिवनाथाचा संपूर्ण गुन्हा आणि त्याचं जुनं भयंकर पाप आज स्वामींनी आमच्या सगळ्यांसमोर उघड केलेला आहे. यांचं जुनं पाप? हो, म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि शिवनाथाला अटक करायला आलेलो आहोत. अहो, पण मी काहीच नाही केलंय. शिपाई, यांना अटक करा. हो, अहो, मी काही नाही केलंय. मी काही नाही केलंय, मला सोडा. सुभेदार साहेब, सुभेदार
कुठलाच गुन्हा केला नाहीये. मला सोडा, मी काही केलं नाहीये. मला नका घेऊन जाऊ. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब. घेऊन चला यांना. हे स्वप्न होतं तर हे असलं अशुभ स्वप्न का पडलं मला? खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी हे काय वाढून ठेवलंय स्वामी तुम्ही माझ्या पुढे? शिपाई यांना अटक करा. माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका. अहो अहो, कुठे आहात तुम्ही? मार्तंड महाराज, वाचवा मला. आमच्यावर खटला सुभेदाराच्या दरबारात आणि तुमचा खटला आमच्या दरबारात. सुभेदाराच्या दरबारात काय निकाल लागेल हे काय ठरवेल, पण तुमच्या खटल्याचा निकाल मात्र आधीच ठरलेला आहे. अवकाश आहे तो केवळ तुम्हाला कळवण्याचा. कर्माचा हिशोब कुठेही चुकत नाही. माणूस जगापासून सत्य लपवू शकतो, स्वतःपासून पळूही शकतो, पण आमच्या दरबारात काहीच लपून राहत नाही. वेळ भरत आलीये. रेणुका, रेणुका काय करतेस तू? थांब. सोडणार तुला. कर्माचा हिशोब आता निर्णायक वळणावर आला. संपत काहीतरी कर. गुरुदेव, मी सगळं काय केलंय. गुरुदेव, ते कोणाचं ऐकत नाही. तुझ्याकडे अपाट शक्ती आहे. अरे मग करायचं काय? काय करायचं काय? सगळे सांगतात तिला कोणीच काय करू शकत नाही. फक्त तिला स्वामी शांत करू शकता. गुरुदेव, गुरुदेव. रेणुका, 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 रेणुका. बाळा, तुझं आयुष्य आता फक्त तुझं राहिलेलं नाहीये, म्हणून शांत हो. गुरुदेव. तुला सोडणार नाही आता मी. माझ्या गायला खुरपी लावतेस काय? माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतेस. आता तुझी खांडोळी नाही केली तर न्यायाचा पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे. गुरुदेव. रेणुकाला काही करण्याचा प्रयत्नही करू नकोस. माझा देव, देव माझा. गुरुदेव, गुरुदेव. अरे हा इथे कसा आला? अरे आणि आपण इथे होते त्याला कसं माहिती? आणि ती सुद्धा गुंतूर त्याला. गुरुदेव, गुरुदेव. ते मलाही माहित नव्हतं,
पण एका गावकऱ्याने मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. आणि त्या गावकऱ्याचा निरोपही घेऊन आलो. कोण गावकरी आणि कोणता निरोप? तो म्हणाला तुमची तुरुंगवारी तर निश्चितच आहे. मला झालेला तो तुरुंगाचा भाग याला कसा माहिती? आणि लक्षात घ्या, रेणुकाला साधं खर्चटलं जरी तर त्याचा हिशोबही होईल. सगळ्याचा हिशोब होईल. आणि लक्षात घ्या, एक ओरखडा जरी दिसला तर तुम्ही आहात आणि मी आहे. तिला जंगलात सोडून आला, पण ती तुमच्या कर्मातून सुटलेली नाही आणि तुम्हीही नाही. गुरुदेव गुरुदेव. ही काडी कशासाठी? आमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ही काडी त्याच्या हाताला लावायची. हाताला? हो. हा त्या गावकऱ्याचा निरोप. अरे सदाशिव, अरे काय बोलतोयस आणि कसला निरोप? गुरुदेव, हो त्याच्याकडे गवताची काडी दिसते. गुरुदेव गुरुदेव. हे काय आई? गुरुदेव हे काय झालं? अहो गवताने कसं काय कापलं? हे मलाही नाही माहित. त्या गावकऱ्याने मला ही काडी दिली होती, पण हिने असा परिणाम कसा काय केला? मला मला वाचवा महाराज, वाचवा. शिवनाथ, गुरुदेव पण हे काय होते? काय झालं गुरुदेव? गुरुदेव गुरुदेव. नाही महाराज, वाचवा वाचवा महाराज. शिवनाथ, तुला सगळ्या प्रकारचे परिणाम दाखवून ठेवतोय आम्ही. कर्माचा परिणाम कसा असतो, तो किती प्रकारे भोगावा लागतो हे तुला आता कळतंय. आणि त्यातून कुठला परिणाम भोगायचा हे तू ठरवायचं. आम्ही तुला शिक्षा द्यायला घाई करत नाही आहोत शिवनाथ. तुला संधी देतोय आणि शिवनाथ परिणाम भोगायचे नसतील तर तसा पर्यायही तुला देतोय. महाराज, अरे काय झालं? कसं झालं महाराज? आतापर्यंत काहीच नव्हतं, मग ह्या अचानक जखमा आल्या कुठून? महाराज. शिवनाथ, शिवनाथ शांत हो. घाबरू नकोस. नक्कीच ते स्वामी काहीतरी जादूटोना करतायत. तुला घाबरवण्यासाठी हे सगळं चाललंय. पण तू घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. अहो पण मी तुमच्या आश्रमात असून सुद्धा सुरक्षित कसा नाही? हे तर त्या स्वामींचं स्थान नाही. मग त्यांच्या जादूटोनाचा प्रभाव इथपर्यंत येतो तरी कसा? पण खरंच इथूनही ते माझ्यावर परिणाम करत असतील तर आपण कुठेही गेलो तरी त्यांच्यापासून वाचणार कसं? आई ग. हे सगळं स्वामी घडवत आहे.
स्वामींच्या शक्तीची तुम्हाला अजून कल्पना नाही. स्वामी कुठेही पोहोचू शकतात, कधीही पोहोचू शकतात. तुम्ही रेणुकाला का त्रास देताय हे मला माहित नाही, पण मला एवढं नक्की कळलंय की हिला स्वामीच वाचवत आहेत आणि तुम्हाला सुद्धा स्वामीच अडवत आहेत. स्वामींच्या संयमाचा अंत पाहू नका. स्वामींचा कोप झाला तर विनाश होईल. पुरे झालं तुझं स्वामी कौतुक. ए सदाशिव, वाटेल ते बोल नको, गप्प बस. आणि तुला काय वाटतं, आम्ही तुला घाबरू? गुरुदेव गुरुदेव. मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही. मी फक्त रेणुकाला माझ्या सोबत घेऊन जायला आलो आहे. रेणुका चल. परत हे नेमकं काय चाललंय? नवं पाप करण्यापेक्षा जुन्या पापांची कबुली देऊन सुधारण्याचा मार्ग निवड. कर्माचा हिशोब टाळता येत नाही, पण तो सुधारण्याची संधी मात्र आम्ही देतो. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो, पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही. गुरुदेव गुरुदेव. अरे संपत कसले आवाज काढतोयस? अरे नेमकं चाललंय काय? अरे बोलशील काहीतरी. गुरुदेव, मी आवाज काढत नाहीये. मग इथे कुठून तरी आवाज येतोय. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. अरे ती काय, कोण आहे? ही अशी हुबेहूब कोणी? आपण त्या रेणुकाला यात भरलो होतो आणि जंगलात सोडून आलो होतो. मग ही तशीच कोणी? ती कोणी इथे कशाली? ही कोणी आणली इथे कोणी? गुरुदेव, अहो गुरुदेव, तुम्ही इथेच होता ना, झोपडी सोडून कुठे गेले नाही? मग ही कोणी इथे कोणी ठेवली? गुरुदेव. गुरुदेव हलतंय, ते हलतंय. गुरुदेव कोणते आहे त्याच्यात? गुरुदेव गुरुदेव. गोंधळ घातला की गोंधळायला होणारच. आई वडिलांचं मन दुखावलं, जवळच्या माणसाला कठोर शब्दांनी दुखावलं, गरज असताना एखाद्याला मदत करण्याऐवजी दुर्लक्ष केलं, स्वतःची चूक माहीत असूनही ती दुसऱ्याच्या माथी मारली, रागाच्या भरात चुकीचे शब्द बोललो, मत्सरापोटी दुसऱ्याच्या सुखाचा हेवा केला, स्वार्थासाठी खोटंही बोललो, दुसऱ्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवली, मनात राग ठेवला आणि माफ करण्यास नकार दिला, अहंकारापोटी जवळची नाती दुरावली, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाठ फिरवली, चूक मान्य करण्याऐवजी स्वतःच समर्थन करत राहिलो. हो स्वामी, माझ्याकडूनच घडलंय. काही जाणून तर काही नकळत चुका झाल्या. बस इथूनच सुधारण्याला सुरुवात होते. जोवर माणूस हे मान्य करत नाही की माझी चूक झाली आहे, तोवर तो चुका सुधारायचा प्रयत्नच करत नाही. कळत नकळत पाप घडलंही असेल, पण त्याची जाणीव होणं हे खूप गरजेचं आहे. जाणीव झाली की सुधारणा करता येते.
ते सुधारणा केली की प्रायश्चित्त घेता येतं आणि प्रायश्चित्तातूनच कर्म शुद्ध होतं. अगदी खरं आहे स्वामी. अशुद्ध कर्म मनावर ओझं बनतं आणि तेच ओझं आयुष्यात दुःख बनतं. बरोबर ना? शाबास कपिले. गए ते कोपऱ्यात ठेवलेलं मडकं घेऊन ये. हो स्वामी. संपत जा बघ. मग काय मी? संपत जा. जा. संपत. नाही, कसं काय शक्य? मारताना मारत हो हिला तर आम्ही जंगलात सोडून आलो होतो. मग हे इथं कशी आली? चल यातलं पाणी पी. पण स्वामी याचं तर तोंड बंद आहे. मग पाणी कसं पिणार? समजलं? अरे मडक्यात पाणी आधीपासूनच होतं, फक्त त्याची वाट बंद होती. माणसाचं आयुष्यही असंच असतं. मडक्यात पाणी भरलेलं असतं तसं आयुष्यातही सुख असतंच. पण आपल्या चुका, आपली पाप, आपला अहंकार आणि आपला हट्ट हे सगळं त्या सुखाच्या वाटेत अडथळा बनवून उभं राहतं. अडथळा काढला की वाट पुन्हा मोकळी होते. म्हणजे स्वामी सुख बाहेरनं आणायचं नसतं? नाही कपिल, कधी कधी सुख आपल्या आयुष्यात येऊन थांबलेलं असतं. आपणच आपल्या कर्माने त्याची वाट बंद केलेली असते. आमच्या भक्तांचा काटा काढायला निघालेल्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो आणि दाखवून देत असतो की आम्ही आमच्या भक्तांना फक्त वाचवतच नाही तर त्यांना न्यायही देतो. सदाशिव उठ. तुम्ही आत्ता इथे? बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मला शुद्धच आली नसती. रेणुका, रेणुका, सदाशिव, रेणुका, सदाशिव, रेणुका कुठे? ते 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 शिवनाथ आणि संपत्तीला घेऊन गेलेत बहुतेक.
ते तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना? ते तिला कुठे नेऊन सोडणार तर नाहीत ना? तिला तिला वाचवायला जायला हवं. तिला वाचवायला जायला हवं. शांत हो सदाशिव, शांत हो. आम्हाला माहिती आहे रेणुका कुठे आहे. कुठे आहे ती? संपत आपण आपल्या हाताने हिला गोणीत भरलं होतं. त्या गोणीचं तोंड बांधून जंगलात सोडून आलो होतो. मग ही कोणी इथं कशी आली? मग आपण जिला जंगलात सोडलं ती कोण होती? ही नक्कीच त्या स्वामींची लीला आहे. ते स्वामी अधूनमधून असे धक्के देतात, काहीतरी घडवून आणतात, पण त्यामागे त्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. हा हो हो सांगतो. तू पटकन घाबरला असतास म्हणून तुला आधीच सांगितलं नाही. खरं तर आम्हीच हिला इथे घेऊन आलोय. मार्तंड महाराज तुम्ही? हो पण का? आम्ही आमच्या साधनेतून बघितलं, जेव्हा तुम्ही रेणुकाला घेऊन जंगलात जात होतात तेव्हा ते स्वामी सुभेदार आणि शिपायांना घेऊन तुमच्या मागे मागे येत होते. तुम्हाला रंगेहात पकडण्याचा त्यांचा डाव होता आणि तोच डाव आम्हाला परतवून लावायचा होता. म्हणून आम्ही आमच्या साधनेचा उपयोग करून हिला इथे आणलं. तो कागद जपून ठेव. चुका सुधार आणि पापांचा प्रायश्चित्त घे. ज्यांच्यावर अन्याय केलायस त्यांच्या पुढे उभा राहा. मग बघ तुझ्या आयुष्यात सुखाची वाट पुन्हा मोकळी होते की नाही. स्वामी, तुम्ही मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. चूक करणं हा शेवट नाहीये रे. चूक मान्य करू नये, ती सुधारण्याची इच्छा न धरणं हा पराभव आहे. महाराज 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 तुम्ही धन्य आहात. गुरु असावं तर तुमच्यासारखं. तुम्ही पुन्हा मला सगळ्यातून वाचवलं. उठ, शांत हो. मार्तंड महाराज ओही जागी होते. आता काय करायचं? मार्तंड महाराज काहीतरी कर. गुरुदेव, आपण तिला मारून टाकायचं का? मला जायला हवं रेणुकाकडे. मला जायला हवं रेणुकाकडे. सदाशिव, काय करायचंय माहितीये ना? थांब. काय? अरे महाराज काय म्हणाले? काय? त्या स्वामींना आपला संशय आलाय. ते त्या सुभेदाराला घेऊन आपल्या मागे येतात. आजच्या रात्री हिला काही झालं तर सुभेदार आपला गळा धरेल. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, तू जिचा काळ बनून आला होतास आज तीच तुझा काळ बनून तुझ्या समोर उभी राहिली आहे. ज्याच्यावर अन्याय करायला निघाला होतास त्याच अन्यायाची सावली आता तुझ्या समोर उभी राहिली आहे. लक्षात ठेव, माणूस दुसऱ्याचा वाईट काळ बनायला निघतो
तेव्हा त्याचा स्वतःचा वाईट काळ सुरू झालेला असतो. कोण आहे? हे तर मार्तंड महाराजांकडे गेलेत रेणुकाचा सोक्षमोक्ष लावायला. मग एवढ्या रात्री कोण आलाय? पण एवढ्या जोरात दार कोण वाजवेल? यांना तर माहितीये की बाळ झोपलंय. कोण आहे? एवढ्या जोरात दार का वाजवताय? बाळ झोपलंय माझं. सुभेदार साहेब, आता ह्या वेळेला? सुभेदार साहेब, तुम्ही या ना, आत या. सुभेदार साहेब, तुम्ही एवढ्या रात्री इथे? गुन्हेगारांना पकडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावताना आम्ही वेळ काळ पाळत नाही. गुन्हेगार? पण इथे कोणीच गुन्हेगार आला नाहीये. गावात चोरी झाली आहे का? किंवा तुम्ही आमच्या घरात कोणाला घुसताना पाहिलंय का? आम्ही चोरांबद्दल बोलत नाही आहोत, तुमच्याबद्दल बोलतो. माझ्याबद्दल? हो, तुमच्याबद्दल. तुमच्या पतीचा शिवनाथाचा संपूर्ण गुन्हा आणि त्याचं जुनं भयंकर पाप आज स्वामींनी आमच्या सगळ्यांसमोर उघड केलेला आहे. यांचं जुनं पाप? हो, म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि शिवनाथाला अटक करायला आलेलो आहोत. अहो, पण मी काहीच नाही केलंय. शिपाई, यांना अटक करा. हो, अहो, मी काही नाही केलंय. मी काही नाही केलंय. मला सोडा. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब, अहो मी कुठलाच गुन्हा केला नाहीये. मला सोडा. मी काही केलं नाहीये. मला नका घेऊन जाऊ. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब. घेऊन चला यांना. हे स्वप्न होतं तर हे असलं अशुभ स्वप्न का पडलं मला? खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी हे काय वाढून ठेवलंय स्वामी तुम्ही माझ्या पुढे? शिपाई, यांना अटक करा. माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका. अहो, अहो, कुठे आहात तुम्ही? मार्तंड महाराज, वाचवा मला. आमच्यावर खटला सुभेदाराच्या दरबारात आणि तुमचा खटला आमच्या दरबारात. सुभेदाराच्या दरबारात काय निकाल लागेल हे काय ठरवेल, पण तुमच्या खटल्याचा निकाल मात्र आधीच ठरलेला आहे.
अवकाश आहे तो केवळ तुम्हाला कळवण्याचा. कर्माचा हिशोब कुठेही चुकत नाही. माणूस जगापासून सत्य लपवू शकतो, स्वतःपासून पळूही शकतो, पण आमच्या दरबारात काहीच लपून राहत नाही. वेळ भरत आलीये. रेणुका रेणुका काय करतेस तू? थांब. सोडणार तुला. कर्माचा हिशोब आता निर्णायक वळणावर आला. संपत काहीतरी कर. गुरुदेव मी सगळं काय केलंय. गुरुदेव ते कोणाचं ऐकत नाही. तुझ्याकडे अपाट शक्ती आहे. अरे मग करायचं काय? काय करायचं काय? सगळे सांगतात तिला कोणीच काय करू शकत नाही. फक्त तिला स्वामी शांत करू शकता. गुरुदेव गुरुदेव. रेणुका 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 रेणुका. बाळा तुझं आयुष्य आता फक्त तुझं राहिलेलं नाहीये, म्हणून शांत हो. गुरुदेव तुला सोडणार नाही आता मी. माझ्या गळ्याला खुरपी लावतेस काय? माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतेस. आता तुझी खांडोळी नाही केली तर न्यायाचा पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे. गुरुदेव रेणुकाला काही करण्याचा प्रयत्नही करू नकोस. माझा देव देव माझा. गुरुदेव गुरुदेव. अरे हा इथे कसा आला? अरे आणि आपण इथे होते त्याला कसं माहिती? आणि ती सुद्धा कोण त्याला? गुरुदेव गुरुदेव. ते मलाही माहित नव्हतं, पण एका गावकऱ्याने मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. आणि त्या गावकऱ्याचा निरोपही घेऊन आलो. कोण गावकरी आणि कोणता निरोप? तो म्हणाला तुमची तुरुंगवारी तर निश्चितच आहे. तुरुंगवारी. गुरुदेव गुरुदेव. मला झालेला तो तुरुंगाचा भास याला कसा माहिती? आणि लक्षात घ्या, रेणुकाला साधं खर्चटलं जरी तर त्याचा हिशोबही होईल. सगळ्याचा हिशोब होईल. आणि लक्षात घ्या, एक ओरखडा जरी दिसला तर तुम्ही आहात आणि मी आहे. तिला जंगलात सोडून आला, पण ती तुमच्या कर्मातून सुटलेली नाही आणि तुम्हीही नाही. गुरुदेव गुरुदेव. ही काडी कशासाठी? आमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ही काडी त्याच्या हाताला लावायची. हाताला? हो. हा त्या गावकऱ्याचा निरोप. अरे सदाशिव,
अरे काय बोलतोयस आणि कसला निरोप? गुरुदेव, हो त्याच्याकडे गवताची काडी दिसते. गुरुदेव गुरुदेव. हे काय आहे? गुरुदेव हे काय झालं? अहो गवताने कसं काय कापलं? हे मलाही नाही माहित. त्या गावकऱ्याने मला ही काडी दिली होती, पण हिने असा परिणाम कसा काय केला? मला मला वाचवा महाराज, वाचवा. शिवनाथ, गुरुदेव पण हे काय होते? काय झालं गुरुदेव? गुरुदेव गुरुदेव. नाही महाराज, वाचवा वाचवा महाराज. शिवनाथ, तुला सगळ्या प्रकारचे परिणाम दाखवून ठेवतोय आम्ही. कर्माचा परिणाम कसा असतो, तो किती प्रकारे भोगावा लागतो हे तुला आता कळतंय. आणि त्यातून कुठला परिणाम भोगायचा हे तू ठरवायचं. आम्ही तुला शिक्षा द्यायला घाई करत नाही आहोत शिवनाथ. तुला संधी देतोय आणि शिवनाथ, परिणाम भोगायचे नसतील तर तसा पर्यायही तुला देतोय. महाराज, अहो काय झालं? कसं झालं महाराज? आतापर्यंत काहीच नव्हतं, मग ह्या अचानक जखमा आल्या कुठून? महाराज, शिवनाथ, शिवनाथ शांत हो, घाबरू नकोस. नक्कीच ते स्वामी काहीतरी जादूटोना करतायत. तुला घाबरवण्यासाठी हे सगळं चाललंय. पण तू घाबरू नकोस, आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. अहो पण मी तुमच्या आश्रमात असून सुद्धा सुरक्षित कसा नाही? हे तर त्या स्वामींचं स्थान नाही. मग त्यांच्या जादूटोनाचा प्रभाव इथपर्यंत येतो तरी कसा? पण खरंच इथूनही ते माझ्यावर परिणाम करत असतील तर आपण कुठेही गेलो तरी त्यांच्यापासून वाचणार कसं? गुरुदेव गुरुदेव. ऐक, हे सगळं स्वामीच घडवत आहे. स्वामींच्या शक्तीची तुम्हाला अजून कल्पना नाही. स्वामी कुठेही पोहोचू शकतात, कधीही पोहोचू शकतात. तुम्ही रेणुकाला का त्रास देताय हे मला माहित नाही, पण मला एवढं नक्की कळलंय की हिला स्वामीच वाचवत आहेत आणि तुम्हाला सुद्धा स्वामीच अडवत आहेत. स्वामींच्या संयमाचा अंत पाहू नका. स्वामींचा कोप झाला तर विनाश होईल. पुरे झालं तुझं स्वामी कौतुक. ए सदाशिव, वाटेल ते बोल नको, गप्प बस. आणि तुला काय वाटतं, आम्ही तुला घाबरू? गुरुदेव गुरुदेव. मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही. मी फक्त रेणुकाला माझ्या सोबत घेऊन जायला आलो आहे. रेणुका चल. परत नेमकं काय चाललंय? नवं पाप करण्यापेक्षा जुन्या पापांची कबुली देऊन सुधारण्याचा मार्ग निवड. कर्माचा हिशोब टाळता येत नाही, पण तो सुधारण्याची संधी मात्र आम्ही देतो.